नमस्कार. सर्वप्रथम या निवडणुकीच्या धामधुमीत मला या ठिकाणी यायला थोडा उशीर लागला, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वजण अगदी आमच्या शॉर्ट नोटीसवर आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारच्या लढती जवळपास आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. पण एकंदर या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मी बुलढाण्यातल्या जवळपास सर्व 7ही मतदारसंघामध्ये मी फिरलो. अनेक लोकांच्या भेटी घेतल्या, फोनवर संपर्क झालेत आणि एकंदरीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे. लोकांमध्ये सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या प्रचारामध्ये महायुतीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे महायुतीचे सर्व घटक पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, RPI आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे साहेबांची रयत क्रांती शेतकरी संघटना, हे सगळे जे काही आमचे मित्रपक्ष आणि त्यांचे पदाधिकारी अगदी एका जुटीनं एका जीवानं त्या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेत आहेत. आणि निश्चितच त्याचा परिणाम हा 23 तारखेच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवाराच्या विजयामध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिसेल. विशेष करून या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्या ठिकाणी झालेली विकास कामं ही दररोज लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. हजारो कोटी रुपयाची विकास कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आपण सर्वजण बुलढाणावासी आहात. बुलढाण्याचं चित्र आपण डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आपल्यालाही निश्चित जाणवत असेल की गेल्या 2.5 वर्षापूर्वीचा बुलढाणा जिल्हा आणि या 2.5 वर्षात बुलढाणा शहर असेल, बुलढाणा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातले महायुतीचे सगळे मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत. सर्वसामान्यांसाठी या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही लहान लहान समाज होते गेल्या 75 वर्षामध्ये ही सगळी समाज दुर्लक्षित होते. त्यांच्याकडे कुठल्याही सरकारनं जाणीवपूर्वक विशेष असं लक्ष दिलं नाही. पण जवळपास आपल्या या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या महायुतीच्या सरकारनं जवळपास नवीन 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या लहान लहान समाज घटकांना सुद्धा न्याय देण्याचं काम, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण पाहतो की 50% पुरुषांची संख्या असली तरी 50% महिलांची संख्या आपल्या सगळ्या ठिकाणी असते. पण या महिला संपूर्णपणे मागच्या कालावधीमध्ये दुर्लक्षित होत्या. आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी घोषणा केली होती की महिलांचं सक्षमीकरण, आणि त्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या महायुती सरकारनं महिलांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या, की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ST मधलं अर्ध तिकीट असेल, या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं असेल, आमच्या ज्या काही मुली उच्च शिक्षणाला जाऊ इच्छितात पण आर्थिक अडचणीमुळं त्यांना उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेता येत नाही, म्हणून मुलींचं मोफत शिक्षण असेल. कुठल्याही कुटुंबामध्ये जर लहान मुलगी जन्माला आली तर तिच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात होते आणि ती ज्या दिवशी 18 वर्ष पूर्ण करते त्या दिवशी तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये शासनाच्या वतीने तिला देण्यात येत असतात. म्हणजे अशा एक नाही अशा अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या आहेत. विशेष म्हणजे तुम्ही पाहत असाल की बचत गटामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 महिलांचे बचत गट आहेत. 3 लाख महिला याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचं कर्ज
त्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहे। त्यांनी निर्मित केलेला माल विक्री करण्यासाठी आपण सगळ्या मोठमोठ्या शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांना शॉप बांधून दिलेले आहे, दुकानं आहेत, तिथं त्या मालाची विक्री करू शकतात। आता जवळपास जिल्ह्यातल्या 5 MIDC मध्ये आपण त्यांना नाममात्र 1 रुपयामध्ये 20,000 स्क्वेअर फूटचे प्लॉट दिलेले आणि त्यामध्ये CFC सेंटर जे कॉमन फॅसिलिटी सेंटर त्या ठिकाणी बांधून त्या महिलांना त्या ठिकाणी पॅकिंग युनिट वगैरे मशिनरी टाकून जे नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे लखपती दीदी, तर या समाजातल्या गरीब कुटुंबातल्या महिला सुद्धा लखपती झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे, काम चालू आहे। आतापर्यंत हजारो महिला लखपती दीदीच्या यादीत आपल्या जिल्ह्याच्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। मग त्या बचत गटांचं जो खेळतं भांडवल ज्याला आपण म्हणतो रिव्हॉल्विंग फंड, तो रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करण्यात आला। त्यांच्या ज्या काही CRP असतात ज्या 15-20 बचत गटाला मार्गदर्शन आणि मदत करतात त्यांचं मानधन दुप्पट केलं, अंगणवाडी सेविकांचं मानधन दुप्पट झालं, आशा वर्करचं मानधन दुप्पट झालं। म्हणजे महिलांसाठी जे जे निर्णय आणि मागण्या या महायुती सरकारकडे आल्या त्या महायुती सरकारनं अगदी तातडीनं तडाफडकी त्याच्यावर चांगले निर्णय घेत ह्या योजना त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। लाडक्या बहिणीचा तर प्रभाव इतका की 100% गेम चेंजर ज्याला असं म्हणेल असं आहे की या लाडक्या बहिणीच भरभरून आशीर्वाद महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी देणार आहेत। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही पाहिलं की या लाडक्या बहिणी आज त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 5 योजना सुद्धा आपल्या या सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्याचाही लाभ लोकांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। एकंदर विचार करता या सगळ्या योजना ह्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत, सर्वसामान्य लोक याचा लाभ घेत आहेत आणि निश्चितच लोक हे लाभ घेत असताना या महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आहे। आणि या सगळ्यांचं चित्र जे प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेला शाश्वत विकास, त्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी 90,000 कोटी रुपये खर्चाची नदी जोड प्रकल्प सुद्धा मंजूर झाला, 2,000 कोटी रुपये त्याला प्राथमिक इस्टिमेट सर्वेक्षण या सगळ्या कामासाठी त्या ठिकाणी देण्यात आलं आहे, कामाला सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातली 75 ते 80% जमीन ही बारमाही पाण्याखाली येणार आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जिगावचं धरण पूर्ण होत आहे, वरचेपर्यंत त्या ठिकाणी सिंचनाचे कामं झालेले आहे। तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा जे लोक जाऊ शकत नव्हती त्यांना सुद्धा 30,000 रुपयाचं पॅकेज या सरकारनं केलेलं आहे की त्याचा खर्च त्या ठिकाणी हे सरकार करणार आहे। ते तर सांगितलं तिथे मोफत वीज आपण दिली आणि जे घरगुती वीज कनेक्शन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये 30% सवलत आपलं हे सरकार त्या ठिकाणी देणार आहे। अजून कितीतरी योजना याच्यामध्ये लहान मोठ्या आहेत की ज्या आम्हालाही सांगताना आम्ही सुद्धा सांगता विसरून जातो, पण आपल्याही लक्षामध्ये त्या बऱ्याचशा त्या ठिकाणी राहतात। या ठिकाणी सुद्धा आता नवीन एक रेल्वे मार्ग प्रस्थापित झालेला आहे, तो आहे बऱ्हाणपूर पासून जालन्यापर्यंत मलकापूर चिखली मार्गे, तो त्या ठिकाणी दृष्टिक्षेपामध्ये आहे। खामगाव जालना रेल्वे मार्ग मंजूर झालेलाच आहे, त्याच्याही लवकर आता तो सध्या नीती आयोगाकडे ती फाईल केलेली आहे, तिथून आल्यानंतर टेंडर वगैरे ह्या प्रोसेस लवकर त्या ठिकाणी सुरू होतील। म्हणजे जे जे काही बुलढाणा जिल्ह्याच्या लोकांना अपेक्षित होतं किंवा जे काही आपले इथले आमदार आहेत त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये जे काही विकासाची कामं होती त्या सगळ्या कामांना भरभरून निधी देण्याचं काम या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी झाले। सुद्धा संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची घोषणा सुद्धा या महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलेली आहे। सोयाबीनच्या भावाबद्दल अनेक शेतकऱ्यांची नाराजी होती आणि जागतिक बाजारपेठेवरच त्याचे भाव पडलेले असल्यामुळे सोयाबीन कापूस यांचे भाव कमी झालेले होते। आपल्या सर्वांना माहीत असते की परवा दिवशी आदरणीय पंतप्रधान यांनी सोयाबीनचे 6,000 रुपये हमी भाव त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि जरी बाजारामध्ये भाव कमी असले तरी नाफेडच्या माध्यमातून या संपूर्ण सोयाबीनची खरेदी
केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जाणार आहे। आणि तरुणांसाठी निर्णय घेतले। आता आपल्या इकडे हजारो बेकार तरुण असतात, वारंवार बेकारीचा प्रश्न त्या ठिकाणी सरकारकडे लोक मागणी करतात, समोर येत असतो। आणि म्हणून या सरकारनं 12वी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी 6,000 रुपयापासून 10,000 रुपयाचं महिन्याला स्टॅपेंड ते सुरू केलेलं आहे। अनेक विद्यार्थी आपले ते प्रशिक्षण घेत आहेत, आपल्या पायावर उभं राहत आहेत। नोकर भरतीचा 25 लाख नोकर भरतीचा सुद्धा निर्णय या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। कटेंगे तो कटेंगे याचा वेगळा अर्थ या विरोधकांनी लोकांच्या समोर आणला। बटेंगे तो कटेंगेचा जो नारा आहे, आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला जवळपास आपले सगळे शत्रू राष्ट्र आहेत। एका बाजूला पाकिस्तान आहे की जो सातत्यानं आतंकवादी कारवाया आपल्या इकडे सुरू ठेवतो, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी त्या बांगलादेशमध्ये काय झालं, काय त्या ठिकाणी दंगली झाल्या, हिंदूवर कसे अत्याचार झाले हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे। आणि म्हणून हा देश एक संघ राहिला पाहिजे। अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा 370 कलम रद्द करून हा देश एक संघ माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात झालेला आहे। आणि म्हणून आपसात वाटू नका, आपसात एकमेकांपासून वेगळे होऊ नका। जर आपण वेगवेगळे झालो तर हा देश अस्थिर होईल, आणि देश अस्थिर झाला ते लोक आक्रमण करून आपल्यावर त्या ठिकाणी कटेंगेचा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी लागू पडतो। या दृष्टिकोनातून तो वापरला गेलेला आहे, कटेंगे तो कटेंगे। हा शब्द फोडण्यासाठी राहुल गांधींनी पुन्हा संविधान हातात घेतलंय। हे बघा, संविधानाचा खरा सन्मान आणि संविधान लिहिणाऱ्या त्याच्यात असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान खऱ्या अर्थाने या देशामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, त्यांचे मित्रपक्ष आमची शिवसेना असेल, आम्हीच केलेले। ज्या बाबासाहेबांच्या नावाने हे मत मागतात त्यांच्या हयातीत त्यांनी किती बाबासाहेबांना भारतरत्न हा किताब दिला नाही। बाबासाहेबांना भारतरत्न किताब देण्यासाठी व्ही.पी. सिंगाचं सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं केंद्रामध्ये होतं, त्या काळामध्ये त्यांना भारतरत्न दिला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संपूर्ण भारतासाठी होतं, पण कालपर्यंत काश्मीरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये हे संविधान लागू नव्हतं। तिथले कायदे वेगळे होते, नियम वेगळा होता, त्यांचा झेंडा वेगळा होता। पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान या ठिकाणी नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात 370 कलम हटवून त्या ठिकाणी संविधान लागू केलं। आणि ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका यावर जम्मू काश्मीरच्या झाल्या, भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काश्मीरमध्ये या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यानं संविधानाच्या अनुसार त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे पहिल्यांदा। आणि संविधान दिवस मनवला जात नव्हता, तो त्या ठिकाणी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभर अगदी ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत तो संविधान दिवस मनवला जातो। जे आपलं जुनं पार्लमेंट हाऊस आहे, आता नवीन पार्लमेंट हाऊस मध्ये आपला कारभार चालतो, त्या जुन्या पार्लमेंट हाऊसला सुद्धा संविधान भवन हे नाव त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। संविधानाचा खरा सन्मान ज्यावेळेस नरेंद्र मोदी पहिल्यांदा आपल्या पार्लमेंटमध्ये आले, लोकसभा गृहामध्ये, त्यांनी पायरीचं दर्शन घेऊन पहिल्या भाषणामध्ये त्यांचं पहिलं वाक्य होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानामुळेच एक चहा विकणारा माणूस या देशाच्या पंतप्रधानापर्यंत पोहोचू शकला। आणि संविधानाचा खरा सन्मान आम्ही करतो, आमचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे लोक आम्ही करतात। वारंवार संविधानाचा अपमान या काँग्रेसच्या लोकांनी केला, बाबासाहेबांचा अपमान यांनी वारंवार केलेला आहे। 2 वेळा बाबासाहेबांना स्वतः काँग्रेसच्या लोकांनी एका मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून, दुसऱ्यांदा आपल्या विदर्भातल्या भंडारा लोकसभा मतदारसंघातून पराभूत करण्याचं पाप सुद्धा या काँग्रेसच्या लोकांनी केलेले। आणि म्हणून त्यांना बाबासाहेबांचं नाव आणि बाबासाहेबांचं संविधान हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही, घेण्यासाठी जावं लागणार नाही, तर त्यांना दिवसा 10 तास वीज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। गेल्या अनेक दिवसापासूनची आमच्या शेतकऱ्याची शेतपंपाची वीज बाकी होती, थकबाकी जी होती ती लाखोच्या घरात प्रत्येक शेतकऱ्यावर, पण ती सगळी थकबाकी या महायुती सरकारनं माफ केली। फक्त माफच केली नाही तर पुढची 5 वर्ष मोफत वीज देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना आता झिरोचे बिल MSEB कडून त्या ठिकाणी दिल्या जात आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने
विशेष करून बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने 7 पैकी 5 आमदार हे त्यावेळेस युती सरकारचे निवडून दिलेले होते आणि युती सरकारला पूर्ण बहुमत या महाराष्ट्रानं दिलेलं होतं. 106 आमदार बीजेपीचे होते, 56 आमदार शिवसेनेचे होते, 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, असे 175चं बहुमत असताना त्यावेळेस युती तोडल्या गेली. भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून त्या जुन्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांची माळ गळ्यामध्ये पाडून घेतली. ती खरी गद्दारी. आज जरी लोक इकडच्या लोकांना गद्दारी म्हणत असतील, आमची गद्दारी नव्हती. आम्ही हा त्यांच्या निष्काळजीपणे चालवणाऱ्या सरकारच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या ठप्प झालेल्या विकासाच्या विरोधामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही उठाव केला. तो उठाव यशस्वी झाला आणि पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिला होता त्यांचा सन्मान राखत पुन्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं. नंतरच्या काळामध्ये अजितदादा सुद्धा आमच्या सोबत आले. त्या युतीची महायुती त्या ठिकाणी तयार झाली आणि आज ती महायुती लोकांच्या समोर त्या ठिकाणी जात आहे आणि लोक सुद्धा भरभरून प्रतिसाद आणि प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला देत आहे. महिला असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी तर निर्णय घेतलेच. आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचं त्यांना वैद्यकीय खर्चासाठी कुठलंही ऑपरेशन असेल, कुठलेही आजार झाला असेल तर उपचारासाठी दिल्या जातात. आणि 1 महिन्यापूर्वीच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला की आमच्या समाज घटकातले जे 70 वर्षाचे वरचे वयोवृद्ध आहेत, आजोबा आजी असतील, त्यांना कोणताही मोठा दुर्धर आजार झाला तर त्यांना सुद्धा वर्षाला 5 लाख रुपये, मग त्यामध्ये ऑपरेशन असेल, दवाखान्यामध्ये राहण्याचा खर्च, औषधी गोळ्या आणि दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर घरी औषधी आणि गोळ्या घेण्यासाठी सुद्धा सरकार त्यांच्या आजारावर 5 लाखापर्यंत दरवर्षी उपचार त्या ठिकाणी करणार. केंद्राचा विषय आणि खासदार याच्या अखत्यारीत येते, मग आपण मागणी केली आहे का? हे बघा, आताचे जे नवीन रेल्वे मार्ग गेल्या 5-7 वर्षापासून होतात त्यामध्ये केंद्र सरकारने एक नवीन धोरण आखलेलं आहे की कुठल्याही राज्यामध्ये जर नवीन रेल्वे मार्ग निर्माण करायचा असेल तर त्याच्या खर्चाचा 50% भार हा राज्य सरकारनं उचलला पाहिजे. म्हणजे हा राज्य सरकारचाही तेवढाच विषय आहे आणि केंद्राचा सुद्धा तेवढाच विषय आहे. राज्य सरकारकडून तशी मागणी झालेली आहे. केंद्रातही आम्ही त्या गोष्टीचा निश्चित पाठपुरावा करत आहोत, पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत. मी आपल्याला तुम्हाला सांगतो, लोक कसे विश्वास ठेवतील की जे लोक म्हणत होते की महिलाला पैसा देणं हा पैशाचा अपव्यय आहे, महिलांना पैशाची काय गरज आहे, हेच लोक कोर्टामध्ये गेले, हेच लोकांनी त्याच्या विरोधात तक्रारी केल्या आणि ज्यावेळेस या महिलांचा प्रचंड प्रतिसाद महायुतीच्या मागे पाहताना आता त्यांना सुद्धा ते उशिराचं सुचलेलं शहाणपण आहे ना की ते सुद्धा आता म्हणतात हे 2100 देतात, आम्ही 3000 देऊ, पण महिला त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. धर्मयुद्ध सुरू झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांना काय आवाहन करणार आहे? मी बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम मतदार बांधवांना आणि विशेष करून मुस्लिम बांधवांना मी आव्हान करणार आहे की बांधवांनो, या 2.5 वर्षामध्ये जी 75 वर्षापासून तुमच्याकडे कामे झाली नव्हती, मग ते कब्रस्तानचे विकास असतील, करोडो रुपये खर्चून बांधलेले आमच्या आमदार लोकांनी शादीखाने असतील, त्यांच्या त्या वस्तीमध्ये रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, हा सगळा शाश्वत आणि चांगला विकास त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जरी हे झालेलं असेल तर हा वाक्य मला वाटते जे लोक फतवे काढणारे आहेत की जे लोक या ठिकाणी फतवे काढून या समाजाला कुठेतरी विकासापासून किंवा विकास जे लोक करतात त्यांच्यापासून कुठेतरी दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या विकासासाठी 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या आमदारांनी केलेली कामं डोळ्यासमोर ठेवून पुन्हा भविष्यामध्ये आपल्या समाजाचा आपला विकास करण्यासाठी महायुतीच्याच उमेदवाराला त्यांनी सुद्धा मतदान करावं. कुठल्याही फतव्याला, कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता विकासाच्या बाजूने त्यांनी यावं आणि स्वतःचा समाजाचा विकास करून घ्यावा. नाही
पण मला 1-2 फोन त्या ठिकाणाहून आले, आपण या ठिकाणी बोलता आता एवढ्यातली घटना आहे. पण असं काही मतदारसंघामध्ये आता हे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची ताकद ठेवून आहे. अनेक मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे, तिथं राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथे भाजपची सुद्धा ताकद आहे. त्या सगळ्यांच्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी शेवटी महायुतीला जो जोपासत असताना काही ठिकाणी कार्यकर्त्याला सुद्धा सांभाळावं लागत असतं आणि म्हणून काही 2-3 मतदारसंघामध्ये असं महायुतीमधलेच 2-2 पक्षाचे सिंबल एकमेकाच्या समोर आलेले आहेत. तोच प्रकार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त एका सिंदखेडच्या मतदारसंघापुरता झालेला आहे. कदाचित वरिष्ठ पातळीवर काही निर्णय झाला असेल तर तो मला माहित नाही. झाला तर आम्ही तातडीने आपल्याला कळवू. महायुती तयार झाली, परंतु काल अजितदादा असं म्हणतात की मी शरद पवार साहेबांची कधी साथच सोडली नव्हती, परंतु महायुतीच्या सरकारमध्ये विकास कामांना स्टे आला होता म्हणून मी महायुतीसोबत गेलो, असं अजितदादांनी म्हटलं. मग मी ते समोर राहिलो होते कोणत्या कारणाने विकासासाठीच आम्ही सुद्धा जो उठाव केला होता तो महाराष्ट्राच्या आणि आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठीच केलेला होता आणि अजितदादाही जे आले तर ते विकासासाठीच त्या ठिकाणी आले आणि महायुती जी तयार झालेली आहे ही विकासाला गती देण्यासाठी झालेली आहे आणि त्याचे रिझल्ट या 2.5 वर्षात सगळ्या लोकांना दिसत आहे. कोण महाविकास आघाडीचे जे 7 उमेदवार दिलेले ते कॅपेबल नाही. हे बघा, महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत तुम्ही पाहत असाल त्यातल्या अर्धे उमेदवार तर इकडून तिकडे उड्या मारून उभे राहिलेले. त्या ठिकाणी कोणी पक्ष बदलून तिकडे गेलं, कोणी आपला ज्या पक्षात आतापर्यंत राहिले निधी घेतला कामं केली ते लोक त्या निधीवर लात मारून पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले. काही या पक्षातून त्या पक्षात जाऊन काही लोकांनी उमेदवारी मिळवल्या. त्या लोकांचा विश्वास यांच्यावरती नाहीये. आज आमचे महायुतीचे सगळे उमेदवार तुम्ही पहा हे निष्ठावंत त्या पक्षाचे उमेदवार अनेक वर्षापासून त्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं करत आलेले उमेदवारच या ठिकाणी महायुतीनं दिलेले आहे. म्हणून मतदारांचा विश्वास महायुतीच्या उमेदवारावरच आहे. मोठ्या प्रमाणात दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे. एकही मोठ्या नेत्याची सभा झालेली काय फरक पडणार आहे का? अहो, हे बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण अगदी 11 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री जितक्या वेळा बुलढाण्यात आले नाही त्याच्यापेक्षा 3-4 वेळा मुख्यमंत्र्यांनी मोठमोठे कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात घेतले. आता आचारसंहिता लागायच्या 4 दिवस अगोदर बुलढाण्यामध्ये प्रचंड असा मोठा कार्यक्रम झाला. त्याच्या अगोदर माझ्याही निवडणुकीमध्ये ते येऊन गेले. त्याच्या अगोदर आपलं त्याचा कार्यक्रम घेतला होता आपण शासन आपल्या दारी त्यासाठी येऊन गेले. आपल्या महाराज लोकांचा कार्यक्रम होता तिथे देवगाव राजाला येऊन गेले, खामगावला येऊन गेले. किमान 7-8 फेऱ्या 2.5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यात मारलेल्या आहेत. आणि बुलढाणा आज तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आनंद आहे की विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चित्र होतं आणि महाविकास आघाडीनं जे काही नरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये त्या थोडक्या दिवसामध्ये पसरवले होते, मग शेतीमालाच्या भावाचा विषय असेल, संविधान बदलण्याचा विषय असेल आणि त्या 15 दिवसाच्या काळामध्ये आम्ही ते नरेटिव्ह लोकांच्या मनातून पुसून काढण्यामध्ये थोडं आम्हाला अपयश आलं. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी जीवाचं रान करत त्या ठिकाणी माझा विजय त्या ठिकाणी साकार केला. नाहीतर महाराष्ट्राचं चित्र आपल्या डोळ्याच्या समोर आहे की अनेक दिग्गज उमेदवारांना या फेक नरेटिव्हमुळं त्या ठिकाणी पराभवाचा सामना सुद्धा झाला. ठिकाणावरून सुद्धा त्यांना मागण्या आहेत की प्रत्येक मतदारसंघामध्ये आलेले आहेत. दररोज 7-7, 8-8 सभा त्या ठिकाणी ते घेत आहेत. बुलढाण्यालाही त्या ठिकाणी सभा त्याची देणार होती, पण आपली बुलढाण्याची परिस्थिती अतिशय चांगली आणि 8 दिवसापूर्वी तिथं या ठिकाणी त्यांची सभा होऊन गेलेली असल्यामुळं इथली सभा आपण घेतली. अशा काही तक्रारी जरी असल्या तरी आम्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्याच्या कानावर टाकून त्यांच्या सोबत बसून त्यांना सुद्धा महायुतीचं काम करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. अजून 2 दिवस बाकी आहेत आणि 2 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. मी 1.25 लाख मतं येईल असं अंदाज व्यक्त केलेला आहे. सगळेच अंदाज खरे ठरतात असं नाही, पण मागच्या वेळी पक्षांनी किमान 50,000 मतं तरी शिल्लक केली. हे बघा, मला वाटतं हा प्रश्न मुख्य नेत्यांच्या समोरचा आहे.
आणि तिथेही आपल्या मुंबईमध्ये वरिष्ठ पत्रकार असतात, निश्चित ते वारंवार ते प्रश्न विचारत असतात आणि त्याचं उत्तर सुद्धा नेत्यांनी स्पष्ट दिलेले आहे की महायुतीला पहिल्यांदा आम्हाला स्पष्ट बहुमत या ठिकाणी आणायचं आहे. स्पष्ट बहुमत आल्यानंतर आमचे तीनही नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या तिन्ही नेत्याचा आपसी समन्वय अतिशय चांगला आहे आणि योग्य आणि चांगला निर्णय घेऊन एक चांगला मुख्यमंत्री महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळेल. हे बघा, आताही मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा बुलढाण्यामध्ये येतो आणि मी सध्या महायुतीमधला शिवसेनेचा स्टार प्रचारक आहे. जवळपास 5 दिवस मी राज्यामध्ये बाहेर सभा घेतल्या. उत्तर महाराष्ट्र असेल, आपला विदर्भ असेल, मराठवाडा असेल. 5 दिवस हेलिकॉप्टर माझ्याकडे होतं. आताही ते मला तिकडून कोल्हापूरचा दौरा परवाचा मी रद्द केला. माहिती आपल्या आमदारांना की म्हटलं आता मला जरा जिल्ह्यामध्ये थांबू द्या, जिल्ह्यात सगळ्याकडे फिरू द्या. पण याच्यामुळं असं नाही की पण आज तुम्ही पाहत असाल की मागच्या वेळेस आपला उमेदवार नौका होता, ते पहिलं त्या ठिकाणी होते. या ठिकाणचं वातावरण तयार करण्यासाठी आम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो, ही गोष्ट खरी आहे. पण आता आमच्या उमेदवारांना आणि आपले आमदार असलेल्या यांनी वातावरण त्यांच्या कामावरूनच सगळे वातावरण निर्मिती बुलढाण्यामध्ये दिसते. शिवस्मारक असतील, पुतळे असतील, शिवशोभीकर असतील, की पहिले आपलं बुलढाणा जिल्हा कधी जिल्ह्याचं ठिकाण वाटत होतं. आज बुलढाण्यामध्ये कोणी एंट्री केली तर असं कोणाला असं वाटते की आम्ही मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही प्रवास करून राहतो की काय. आता जिथे काम, आता इथं काम बोलते, काम दिसते आणि कामच त्याचं काम त्या ठिकाणी परिणाम दाखवतो. महाविकास आघाडीचं जर बहुमत आलं आणि शरदचंद्र पवारांचे जास्त जागा आहे आणि शरदचंद्र पवार आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव जर मुख्यमंत्री पदासाठी तर त्याला नाही, मी तर ऐकलं नाही कधी म्हटलं. बुलढाण्याला का मुंबई? एखादा माणसाची परिस्थिती राजकारणामध्ये जर खराब असली तर त्या परिस्थितीमध्ये बदलून आणण्यासाठी महाविकास आघाडीची लोक फार हुशार आहेत की किमान तिसऱ्या नंबरवर गेल्यापेक्षा दुसऱ्या नंबरवर आणण्यासाठी किंवा आपला उमेदवार हा मुख्यमंत्री पदाच्या लायकीचा आहे हे दाखवण्यासाठी कदाचित त्यांनी लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी केलेलं स्टेटमेंट असेल. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचा 10 वर्षाचा मंत्री पदाचा अनुभव घेतलेला आहे, 10 वर्ष पालकमंत्री पदाचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे. वरचे घरात बसून बोलणारे लोक काय बोलतात त्याच्यापेक्षा लोकांनी जो अनुभव घेतलेला आहे तो महत्वाचा आहे. लोक निर्णय घेतील. 2019 ची निवडणूक मी खासदार साहेब आणि त्यावेळेचं वातावरण आणि यावेळेचं वातावरण, त्यावेळेस तुम्हाला पैसे जमा करून दोघांनी जनतेने तुम्हाला त्यावेळेस निवडून दिला, काय फरक वाटतोय का आताच्या आणि त्यावेळेच्या निवडणूक? आता ही तशीच परिस्थिती, पण त्यावेळेपेक्षा जनतेचा प्रतिसाद हा 3% जास्त आहे. तिप्पट जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांना आता लाठी पेट आठवतात. काय उत्तर देणारे आता लोक काही रोज आता हे लोक आमच्यावर आरोप करणार, त्यांच्याजवळ विकासाचं सांगायला काही नाही. आम्ही जे काही चांगलं करतो त्याच्यातले फक्त आता हे दोष शोधतायत किंवा त्याच्यावर टीका करतायत. आता लाडकी बहीण यांना का नाही आठवली? इतके वर्ष यांनी मुख्यमंत्री पद भेटलं, इतक्या वेळेस ते किंग मेकर म्हणून वागले, रिमोट कंट्रोल सारखे याने सरकार चालवायचा प्रयत्न केला. का महिलांच्या योजना त्यांच्या लक्षात आल्या नाही? ज्या आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांनी आणल्या त्याही या 2.5 वर्षात या इतक्या सगळ्या योजना आल्या. तुम्ही त्याचा हे करा की या योजनांची त्यांना गरज होती का? आम्ही तर लोकांना प्रश्न विचारतो, महिला सुद्धा त्या ठिकाणी प्रतिसाद देतात. आता तुम्ही सगळे बहिणीवाले रक्षाबंधनाला बहिणीकडे जाता किंवा भाऊबीजीला बहीण आपल्याकडे दिवाळीला येते. खरं सांगा बरं, आपण किती रुपये तिच्या ताटात टाकतो? त्याचं उत्तर कोणीच एक माणूस देत नाही. त्या महिला हात हलवतात खालून, कोण देत नाही. पण तो लाडका भाऊ वर्षाला 18,000 रुपये त्यांना द्यायला लागला आणि निवडणूक झाल्यानंतर हे 2100 रुपये महिना म्हणजे वर्षाला 25,200 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात हे लाडके भाऊ टाकणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुमचे 3 आमदार जे आहेत शिंदे गटाचे देवळे, खेडेकर साहेब, रायगोलकर साहेब आणि आमदार साहेब, या तिघांपैकी जर सत्ता पुन्हा आली महायुतीची तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिघांपैकी कोणाची शिफारस?
हे बघा, तुम्हाला मी सांगलं, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मंत्री, आमचं सध्या ते लक्ष केंद्रित झालेलं आहे की 7च्या 7 जागा निवडून आणायच्या. फक्त निवडून आणायच्या नाही तर चांगल्या मताधिक्यानं त्या निवडून आणायच्या. आणि ते निवडून आणल्यानंतर ते निर्णय वरिष्ठ पातळीवर नेते लोक बसून घेतात. निश्चितच त्या पात्रतेचे आमचे सगळे आमदार आहेत, सगळे अनुभवी आहेत की जे पद सांभाळू शकतात, पालकमंत्री पद बी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात. त्यामुळे असं कोण हलकबारीचा विषय नाही. एकाच एक थोडीचे लोक सगळ्या महायुतीचे उमेदवार करतात. जे विकास केलाय ना त्याची ब्ल्यूप्रिंटची मागणी करते. माझा म्हणणं आहे की त्यांनी ब्ल्यूप्रिंट मागितल्यापेक्षा जर त्यांनी नजरेचे चष्मे बदलले आणि उघड्या डोळ्यानं जर फिरले तर ही सगळ्या उघड्या डोळ्यांना जिकडेही नजर टाकाल तिकडे तुम्हाला ब्ल्यूप्रिंट मध्ये जे पाहायचं आहे ते सगळं तुमच्या नजरेसमोर दिसते. ते म्हणताय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो बॅग चेकिंगचा प्रकार आहे आज काय? आमचा आहे. कशाचा? उद्धव ठाकरेंचा जो बॅग चेकिंगचा प्रकार सुरू आहे, ते हा. म्हणताय की आज वेळ आमचा आहे, ते आमची महाविकास आघाडी येणार आहे, हिशोब चुकता करणार. त्या उमेदवाराला विचारा तो कशाच्या भरोशावर इकडे निवडून आला. विधानसभेची उमेदवारी घ्यायच्या अगोदर बँकर तालुक्यातलं, लोणार तालुक्यातलं एखादं गाव पाहिलं होतं? एखाद्या लोकांची कधी भेट झाली होती? डायरेक्ट ते एबी फॉर्म आणि बॅगा घेऊनच मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत. म्हणून त्यांना बॅगा चेकिंगची भीती त्या ठिकाणी वाटते. मी तुम्हाला सांगलो, तिन्ही उमेदवार आमचे मंत्री आणि पालकमंत्री आणि पहिले जे लोक या ठिकाणी पालकमंत्री होऊन गेले त्याच्यापेक्षा सक्षमतेनं काम करणारे आहेत. हो, तुमच्या माझी त्या दिवशी देऊळबारामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरे तर कॉमन मॅन आहे, तो काही सरकारी पदावर नाही. मी तरी त्याच्यापेक्षा केंद्रीय मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे. उद्धव ठाकरे माझी बॅग चेक झाली. चला, गवर्नमेंट हॉस्पिटल हो या प्राइवेट हॉस्पिटल हो, सबके लिए अभी फायर ऑडिट कंपलसरी किया गया है.